नमस्कार. आज आपण पोट, मांड्या, कंबर यांची चरबी कमी करण्यासाठी छान 10 मिनिटाचा योगा फ्लो पाहणार आहोत. फक्त 10 मिनिटाचा व्हिडिओ आहे, फॉलो अलोंग आहे. त्यामुळे माझ्यासोबत तुम्ही देखील करायचे आहे. सर्वांसाठी सेफ, नो जम्पिंग, नो स्क्वॅट्स, अगदी आरामात. आणि व्हिडिओच्या शेवटी मी खूप छान अशा टिप्स देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तर चला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण पहिला योगा करणार आहोत वेस्ट ट्विस्ट. छान उजवा पाय या पद्धतीने तुम्हाला शक्य होईल तेवढा छान साईडला करायचा आहे. बघा, पाय तुमचे सरळ होणार नसेल तर जरा जवळ घ्या या पद्धतीने. आणि नंतर डावा पाय असा जांघेजवळ छान, आणि त्याच वेळी उजवा हात या पद्धतीने. बघा, छान कंबर ट्विस्ट होत आहे. आणि त्यावेळी डावा हात या पद्धतीने आपल्याला बेंड करायचा आहे. माझ्यासोबत खाली जाताना श्वास सोडायचा आहे आणि वर येताना श्वास घ्यायचा आहे. चलो, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. छान. या बाजूला बघा, कमरेला ताण येत आहे. त्यानंतर दुसरा पाय आपल्याला या पद्धतीने घ्यायचा आहे आणि त्यानंतर डावा हात इकडे गुडघ्यावर आणि उजवा हात वर. श्वास घेत श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5 श्वास घेत वर. 6 7 8 9 and 10. गुड. त्यानंतर बघा, दोन्ही पाय या पद्धतीने जवळ घ्यायचे आहेत आणि थोडंसं अंतर, बस. दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंफायचे आहेत. आपण दुसरा योगा करणार आहोत, चक्की चलनासन. छान या पद्धतीने बघा, पुढे वाकून, त्यानंतर जेवढं शक्य होईल तेवढं वाकून या पद्धतीने. 1 2 3 4 जास्तीत जास्त आणि हात सरळच. 5 आता अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 and 5. याच्याने देखील कमरेची चरबी कमी होण्यास मदत होते. आणखी 3 वेळा आपण करणार आहोत. 1 लगेच आपण अँटी क्लॉकवाईज करणार आहोत या पद्धतीने. त्यानंतर 2 पुन्हा अँटी क्लॉकवाईज. त्यानंतर 3 छान, पुन्हा अँटी क्लॉकवाईज. ओके. आता आपण कॅट काऊ पोज करणार आहोत. मार्जरी आसन. दोन्ही हातांमध्ये अंतर, दोन्ही पायांमध्ये थोडे अंतर. पाय या पद्धतीने. छान. स्टार्ट करा कॅट काऊ पोज. बघा, श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली या पद्धतीने. त्यामुळे छान पाठ, कंबर, पोट तिन्ही अवयवांना छान व्यायाम मिळतो. ओके. श्वास घेत वर, खाली. 1 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 3
वर, खाली, 4, खाली, 5, वर, खाली. जास्तीत जास्त ताण द्या. 6, वर, त्यानंतर श्वास सोडत खाली. 7, वर श्वास घेत, त्यानंतर श्वास सोडत खाली. 8, श्वास घेत वर जास्तीत जास्त, बघा त्यामुळे मानेला पण छान ताण मिळतो. श्वास सोडत मान जास्तीत जास्त खाली, पाठ वर. 9, आणि आता आपण एक्स्ट्रा करणार आहे. आणि छान 10. आरामात यायचं आहे. या पद्धतीने छान आता 4था योगा करणार आहोत. त्यामुळे पाठीला देखील छान आराम मिळतो. बघा, मस्त वज्रासनात बसायचं आहे या पद्धतीने. त्यानंतर दोन्ही हात या पद्धतीने गुंफायचे आहेत. स्टार्ट. 1. हे बघा, यामुळे पाठीला आणि छातीची एक्सरसाइज खूप छान होते आणि तेथील सांधे देखील छान लवचिक होतात. ओके. 2. आणि ब्रेस्टचे प्रॉब्लेम देखील कमी होतात. 3. पाठीची कमरेची चरबी वितळते. 4, 5, 6, 7, 8, 9, 10. यामध्ये आपण अजून ऍडव्हान्स करायचं आहे. या पद्धतीने वळायचं आहे आणि छान आपल्याला थोडं उभं राहायचंय गुडघ्यांवर आणि मग आपल्याला खाली यायचं आहे या पद्धतीने. त्यामुळे बघा, जास्त व्यायाम मिळून चरबी कमी होण्यास मदत होते. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. छान. आता 5वा शेवटचा योगा. पोटाची चरबी कमी होण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी या पद्धतीने बसायचं आहे. किंवा तुम्हाला या पद्धतीने बसणं शक्य नसेल तर छान सुखासनात मांडी घालून बसायचं आहे. दोन्ही हातांच्या या पद्धतीने मुठी करायच्या आहेत आणि त्या बरोबर आपल्या ओटीपोटात या पद्धतीने ठेवायच्या आहेत. बरोबर या ठिकाणी. आणि जेवढं शक्य होईल तेवढं पुढे वाकायचं आहे आणि कपाळ जमिनीला लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. पण त्यावेळी सीट असे उचलायचे नाहीयेत, तर फक्त आरामात खाली यायचं आहे. 1, 2, श्वास घेत वर, आरामात श्वास सोडत खाली. 3, 4, श्वास घेत वर, त्यानंतर श्वास घेत खाली. 5. मी मांडी घालून देखील दाखवते, माझ्यासोबत तुम्ही करायचंच आहे या पद्धतीने. 6, 7, 8, 9 and 10. गुड. आणि जर हे शक्य नसेल तर फक्त एक एक्स्ट्रा सांगते. या पद्धतीने वळायचे. दोन्ही हात इकडे गुंफायचे आहेत मागे आणि मग असे या पद्धतीने जेवढं शक्य होईल तेवढं वाकायचं, समोर व्हायचंय. 1, 2, 3, 4 and
ओके. सो हा फॉलो अलॉंग व्हिडिओ तुम्ही रोज फक्त 10 ते 15 मिनिट स्वतःला दिले तर नक्कीच तुमचे पोट, मांड्या, कंबरेची चरबी कमी होईल. पाठीला छान आराम मिळेल. आणि होय, चरबी कमी होण्यासाठी, वेट लॉस होण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे संध्याकाळचं जेवण तुम्ही 7 ते 7:30च्या दरम्यान घ्यायला सुरुवात करा आणि त्यानंतर मात्र काहीच खाऊ नका. तसेच तेलकट तुपकट पदार्थ, जंक फूड ऑफकोर्स खाण्याचे टाळाच आणि जर खातच असाल तर अगदी कमी प्रमाणात खा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रात्रीची झोप छान आणि मस्त घ्या आणि पाणी भरपूर प्या. अगदी 3 ते 4 लिटर पाणी दिवसभर प्या. तर मग नक्की कराल ना ही प्रॅक्टिस? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्सना, नातेवाईकांना, त्यांची देखील फॅट्स लॉस होण्यासाठी. त्याचप्रमाणे माझ्या चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब माय चॅनल अँड प्रेस बेल आयकॉन माझ्या पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. भेटूया पुन्हा. तोपर्यंत योग करा, निरोगी रहा.